जय शिवराय मित्रांनो, डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे। एकही रुपया खर्च न करता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल सातबारा डाउनलोड करायचा आहे। चला मग चॅनलवर कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोरवर यायचं आहे। हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे। ई समृद्धी आपल्याला डाउनलोड करायचं आहे। चला मग याला इन्स्टॉल करून घेऊया। इन्स्टॉल होत आहे मित्रांनो। आपल्याला सातबारा डिजिटल सातबारा डाउनलोड करायचा आहे, ते पण एकदम फ्री, एकही रुपया न खर्च करता। मग ते कसा केला जाईल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। हे इन्स्टॉल झालेलं आहे मित्रांनो, आणि या ॲपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याला आता उघडा करायचा आहे आपल्याला। चला मग उघडा करून घेऊया। इथं आपली भाषा सिलेक्ट करायची आहे मित्रांनो। एकदा याला परत ओपन करायचं आहे मित्रांनो आपल्याला। मित्रांनो, आपली भाषा सिलेक्ट करायची आहे, सेव्ह आहे। इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला। इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे, जसा आहे तसा। सबमिट करायचं आहे मित्रांनो। सबमिट होतं आहे मित्रांनो। OTP घ्यायचा आहे आपल्याला, ठीक करायचं आहे। OTP आलेला आहे मित्रांनो, OTP टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपण आता याच्यात पहिलंच ऑप्शन आहे मित्रांनो, याच्यामध्ये 6 ऑप्शन दिलेले आहे। नोंदणी, बँकेचा तपशील, नॉमिनीची नोंदणी करा, योजनेचा सहभाग, योजनेबद्दल आणि अर्जाची स्थिती। तर आपल्याला पहिला ऑप्शन आहे नोंदणी, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो। इथं टिक करायचं आहे, इथं टिक करून घ्यायचं आहे। इथं आपले आधारनुसार पूर्वी माहिती जनरेट होईल मित्रांनो। खाली ऑप्शन आहे पुढे जा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। खाली ऑप्शन आहे पुढे जा मित्रांनो। चला मग करून घेऊया ओपन। हा होता मित्रांनो डिजिटल सातबारा, आपण 2 मिनिटात डाउनलोड केलेला आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला पसंत येईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रापर्यंत। धन्यवाद।